दुःख सुखेलाच म्हणलं जाते आता. रान जळते तर दुनिया पाहते, दिल जळलं तर कोणी पाहत नाही, कोणी विचारणार पण नाही. हा माणूस काय जळून जळून त्याच्या मनात काय आहे, याला काय शिकवा असं कोणी नाही सांगू शकत. परिवार सर्वांनाच राहतो. पोरं बी हे ते काय ज्याचे मतलब तेच राहतात. कोणालाही पैसाच प्यारी, पैसाशिवाय कोणी जग नाही. ते तुम्हाला सांभाळत नाही का मग? सांभाळातली काय मोठा पोरगा थोडा दारूवाला आहे, लई दारू पित होतो. काही टायमाला डोकं फिरलं, काही टायमाला तर घरात मारहाण बी करणं चालू करते. त्यापेक्षा दोघं नवरा बायकोंचा कसाही झगडा चालू, काही चालू, आपण त्याच्यात ना भाग घ्यायचा. जेव्हापासून परिवार गेलेला आहे, आज 15-20 वर्षापासून, तर डोळ्यात ना जेव्हा ज्या माणसाला ठोकर लागली, रातच्या टायमाला थंडी लागली, तर डोळ्यात ना आसूच राहतात. डोळे हमेशा आसूचेच भरलेले आहेत. आसू पुसणारे कोणी येतच नाहीये. हमेशा रडतच राहते. मग तुमच्या आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ कोणता होता? कठीण काळ तर आत्ताच मला जास्त वाटवला. पहिला जेव्हा मायबाप सर्व काही भरलेलं सारखं घर होतं, पण आत्ताच ना सगळ्याच गोष्टी विकतात होऊन गेले. पैशांमध्ये विकतात, कामांमध्ये विकतात. ते जीवन असंच ना खड्ड्यातच मरासारखं जीवन आहे. जीवन वर होतच नाही.